आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महा-डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे, महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। फोकस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं, ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार।
पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. ही योजना सुरू झाली, अजितदादा म्हणाले खरंय, ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही, 10% महिलांनाही पैसे मिळणार नाही, अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते. त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले. पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे. मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का सांगा. ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची. आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं, ती योजना सुरू ठेवायची. शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची. गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची. शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची. आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची. आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची. तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका. मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं. बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा. सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे. काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू. पण भगिनींनो, यांची नियत समजून घ्या. आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं. पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले, मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही. आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले. यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय,
कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा. योजना केली. इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या. तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या, व्यसन करता, पान तंबाखूमध्ये पैसा घालवता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मीच आता जाते. अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्यात. आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे, घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे, पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर, बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही. म्हणून आमच्या सरकारने ठरवलं, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 507 कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही, मुलींना शिकवा, मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू. बहिणींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है. अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय. काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या. आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवतो आहे. 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वात प्रथम पहिला जो टप्पा असणार आहे आणि पहिला जो जिल्हा असणार आहे अकोला. तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये हप्ता मिळाला ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याचप्रमाणे बँक खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे देखील दुपारी 4 वाजल्यापासून सुमारास जमा करण्यात आलेला आहे. तर 2,44,00,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे. दुसरा जिल्हा आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आज पैसे जमा झालेले आहे. तिसरा जिल्हा आहे तो अहमदनगर. सर्व पात्र लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो उस्मानाबाद, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर येतो कोल्हापूर, त्यानंतर जिल्हा येतो गडचिरोली, त्यानंतर येतो गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा अर्ज भरलेला आहे आणि त्यांचे पैसे 2,30,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जळगाव, जालना आणि 12वा जिल्हा आहे तो ठाणे. या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झालेले आहे. कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची यादी आपण पाहूया. सर्वात पहिला जिल्हा असणार आहे धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये 2,86,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेतलेला आहे, पात्र ठरलेले आहे. आता त्याच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे दुपारी
लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता. आता पुढचा जिल्हा येतो नंदुरबार, तिसरा जिल्हा. पुढचा जिल्हा येतो नांदेड, नागपूर. त्यानंतर येतो 5वा आणि 6वा जिल्हा नाशिक आणि परभणी. 7वा आणि 8वा जिल्हा येतो पालघर आणि पुणे. हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींसाठी संख्येने जिल्हा आहे. यामध्ये जवळपास 5.5 लाख अधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, पात्र ठरलेले आहे. त्यानंतर 9वा आणि 11वा आणि 12वा जिल्हा येतो बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर. उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे. याची यादी आहे. पहिला आणि दुसरा जिल्हा येतो सोलापूर आणि सिंधुदुर्ग. तिसरा आणि चौथा जिल्हा येतो सातारा आणि वाशिम. 5वा आणि 6वा जिल्हा येतो वर्धा आणि लातूर. 7वा, 8वा, 9वा जिल्हा येतो रायगड, रत्नागिरी, यवतमाळ आणि मुंबई शहर. 11वा आणि 12वा जिल्हा येतो हिंगोली आणि सांगली. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं की तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3 पैकी कोणत्या एक दिवशी येतो समजून घेतला असेल. तुमच्या आधार कार्ड जर बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट खातं बँक, मध्यवर्ती बँक असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दुपारी 4 वाजेपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. सर्व बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय. तुम्हाला देखील 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे. तुमची ई-KYC झाली आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला आता इथं एक व्हिडिओ येत असेल, हा व्हिडिओ पाहून तुमची ई-KYC पूर्ण करू शकता. अगदी तुमच्या मोबाईलवर करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.